नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RSD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरतीसाठी महत्त्वपूर्ण GK घेतलेले आहेत। हे प्रश्न परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न ठरणार आहेत, तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला पहा, DMER या विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? DMER या विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो मुंबई। DMER या विभागाचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, DMER या विभागाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? DMER या विभागाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो सन 1970 मध्ये DMER विभागाची स्थापना या वर्षी झालेली आहे। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या विभागात आहेत? महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र खालीलपैकी कोणत्या विभागात आहेत? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो विदर्भ। महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र विदर्भ या विभागात आहेत। प्रश्न क्रमांक चौथा, महाराष्ट्रात टिंब किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे। महाराष्ट्रात टिंब किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे। याचं करेक्ट उत्तर मित्रांनो 720 किलोमीटर महाराष्ट्रात लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे। प्रश्न क्रमांक पाचवा, महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण पुढीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण पुढीलपैकी कोणते आहे? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो जायकवाडी। महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण जायकवाडी हे आहे। प्रश्न क्रमांक 6, ताडोबा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो चंद्रपूर या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 7, ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो बीड। ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून बीड या जिल्ह्याला ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 8, कर्नाळा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो रायगड पनवेल। कर्नाळा किल्ला रायगड पनवेल या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 9, लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो बुलढाणा। लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 10, लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो पुणे या जिल्ह्यात लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे आहेत। प्रश्न क्रमांक 11, नाशिक जिल्ह्यात टिंब या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे। नाशिक जिल्ह्यात टिंब या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे। याचं करेक्ट उत्तर मित्रांनो निफाड। नाशिक या जिल्ह्यात निफाड या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते? महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो चंद्रपूर। महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगल क्षेत्र चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आढळते। प्रश्न क्रमांक 13, कोपनहेगन हे शहर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? कोपनहेगन हे शहर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो डेन्मार्क। कोपनहेगन हे शहर डेन्मार्क या देशामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 14, कलम 81 नुसार कोणत्या सहभागाची तरतूद करण्यात आलेली आहे? कलम 81 नुसार कोणत्या सहभागाची तरतूद करण्यात आलेली आहे?
याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो लोकसभा. प्रश्न क्रमांक 15. गोंदिया हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे? गोंदिया हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो नागपूर. प्रश्न क्रमांक 16. BCG ही लस रोगप्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात? BCG ही लस रोगप्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरतात? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो क्षय. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बगनीचे साठे आहेत? महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बगनीचे साठे आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो भंडारा. भंडारा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मगनीचे साठे आहेत. प्रश्न क्रमांक 18. भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा ही खालीलपैकी कोणत्या वर्षी उभारली गेली? भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा ही खालीलपैकी कोणत्या वर्षी उभारली गेली? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सन 1956 मध्ये. प्रश्न क्रमांक 19. हल्दिया भारतातील महत्त्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? हल्दिया भारतातील महत्त्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमध्ये हल्दिया महत्त्वाचे बंदर आहेत. प्रश्न क्रमांक 20. सोमनाथ हे ज्योतिर्लिंगचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सोमनाथ हे ज्योतिर्लिंगचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो गुजरात. प्रश्न क्रमांक 21. असलमेंढा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? असलमेंढा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये असलमेंढा हे धरण आहे. प्रश्न क्रमांक 22. उटी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? उटी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो तमिळनाडू. प्रश्न क्रमांक 23. गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी खालीलपैकी कोणती आहे? गंगा नदीची सर्वात मोठी उपनदी खालीलपैकी कोणती आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो यमुना. प्रश्न क्रमांक 24. दख्खनच्या पठारावर खालीलपैकी कोणती मृदा आहे प्रामुख्याने आढळते? दख्खनच्या पठारावर खालीलपैकी कोणती मृदा आहे प्रामुख्याने आढळते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो रेगूर मृदा. प्रश्न क्रमांक 25. महाराष्ट्रातील वाघासाठी राखीव असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे? महाराष्ट्रातील वाघासाठी राखीव असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणते आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो मेळघाट. प्रश्न क्रमांक 26. गांधीजीचे वर्ण एका माणसाचे सैन्य अशा शब्दात कोणी केले? गांधीजीचे वर्ण एका माणसाचे सैन्य अशा शब्दात कोणी केले? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो लॉर्ड माउंटबॅटन. प्रश्न क्रमांक 27. हैदराबाद संस्थान भारतामध्ये कधी विलीन झाले? हैदराबाद संस्थान भारतामध्ये कधी विलीन झाले? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो 17 सप्टेंबर सन 1948. प्रश्न क्रमांक 28. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश पार्लमेंटने कधी संमत केला? भारतीय स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिश पार्लमेंटने कधी संमत केला? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 18 जुलै सन 1947 मध्ये भारतातील स्वातंत्र्याचा कायदा ब्रिटिशने पार्लमेंटमध्ये संमत केला. प्रश्न क्रमांक 29. DMER या विभागाचे योग्य फुल फॉर्म कोणता आहे? DMER या विभागाचे योग्य फुल फॉर्म कोणता आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन सेंटर रिसर्च. प्रश्न क्रमांक 30. पेंच हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पेंच हे राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो नागपूर महाराष्ट्र.
प्रश्न क्रमांक 31वा. उलर हे भारतामध्ये प्रमुख सरोवरे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? उलर हे भारतामध्ये प्रमुख सरोवरे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो जम्मू काश्मीर. प्रश्न क्रमांक 32वा. मध्य प्रदेशातील बैतूल या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती नदी उगम पावते? मध्य प्रदेशातील बैतूल या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणती नदी उगम पावते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो तापी. प्रश्न क्रमांक 33वा. भारतीय राष्ट्रध्वजा मधील पांढरा रंग हे खालीलपैकी कशाचे प्रतीक आहे? भारतीय राष्ट्रध्वजामधील पांढरा रंग हे खालीलपैकी कशाचे प्रतीक आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सत्य व शांती. प्रश्न क्रमांक 34वा. भारतीय नौदल दिन हा खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? भारतीय नौदल दिन हा खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 4 डिसेंबर. भारतीय नौदल दिन हा 4 डिसेंबर या तारखेला असतो. प्रश्न क्रमांक 35वा. सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य भारतातील कोणते राज्य आहे? सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य भारतातील कोणते राज्य आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो बिहार. प्रश्न क्रमांक 36वा. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो दुसरा. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये दुसरा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 37वा. लक्षद्वीप ही बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामध्ये आहेत? लक्षद्वीप ही बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामध्ये आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो अरबी समुद्र. प्रश्न क्रमांक 38वा. भारतामधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते आहे? भारतामधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणते आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो राजस्थान. भारतामधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य राजस्थान हे आहे. प्रश्न क्रमांक 39वा. भारताच्या अति दक्षिणेकडील भाग इंदिरा पॉईंट खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? भारताच्या अति दक्षिणेकडील भाग इंदिरा पॉईंट खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो अंदमान आणि निकोबार. प्रश्न क्रमांक 40वा. जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने खालीलपैकी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने खालीलपैकी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 2.42%.